उस्मानाबाद धाराशिव शहरातील खराब रस्ते व साचलेल्या चिखलाच्या निषेधार्थ शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी चिखलफेक आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले आहे। जाणून घेऊ पदाधिकारी यांचे मनोगत। शहरामधील रस्त्यांची अवस्था फार बिकट झालेली आहे। शहरामध्ये विविध योजनांतर्गत रस्ते मंजूर असताना देखील नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या शहरातील रस्ते होत नाहीत। मागच्या वर्षी आपण बघितलं होतं की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये जे रस्ते मंजूर झाले होते त्या रस्त्यांना स्थगिती देण्याचं काम त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील व भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील असतील, काही दोघांनी मिळून या विकास कामाला स्थगिती दिली होती या शहरातील। त्या बाबतीत आम्ही त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं, उपोषण। ते जर प्रश्न त्यावेळी मार्गी लागले असते तर आज शहरातील नागरिकांना या रस्त्यांचा त्रास झाला नसता। आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की शहरातील जे काही मंजूर रस्ते असतील ते तात्काळ सुरू करावेत आणि जे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असतील, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजमाता जिजाऊ चौक या रस्त्याला पण खड्डे पडलेले आहेत आणि त्या भागातील रस्ते पूर्ण खड्ड्यांनी म्हणजे त्याचे पॅचवर्क करावं आणि तसेच सांजा रोडला जो जातो रस्ता आहे BSNL ऑफिस समोरचा त्या रस्त्याची पण त्यांनी त्या ठिकाणी डागडुजी न करता तो रस्ता नवीन करावा। तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजमाता जिजाऊ चौक हा पण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन करावा अशी आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि शहरामध्ये जवळपास 60% पथदिवे बंद आहेत, त्याच्यामुळे शहरामध्ये अंधाराचं साम्राज्य आहे। शहरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे। आज मी जिल्हाधिकारी असतील, आपले LCBचे PI यांना आज शहरामध्ये जे चोर आज 8-10 शहरामध्ये फिरत आहेत त्यांचे CCTV फुटेज पाठवले आहेत, त्याच्यावर तात्काळ आपण प्रशासन म्हणून योग्य ती कारवाई करावी। अन्यथा आम्ही ह्या शहरातील रस्ते जर दुरुस्त लवकर झाले नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही चिखलफेक आंदोलन करणार।